नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न आराधे, नंदादीप नेत्रालय येथे कॉर्निया, कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज आपण बुबुळ प्रत्यारोपणाबद्दल बोलूया. बुबुळ प्रत्यारोपण बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. जसे टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली त्यात खूप सुधार होत गेले आणि जशी औषधं पण अवेलेबल झाली त्यामुळे रिजेक्शनचं रेट म्हणजे शरीराने ओळखून घेणं की बदललेला भाग हा आपला नाही त्याची शक्यता ही बरीच कमी झाली आणि परिणामाने लोकांचं दृष्टी वाढण्यासाठी बऱ्याच प्रमाणात मदत झाली आहे. बुबुळ प्रत्यारोपणाचे बेसिकली 4 ते 5 टेक्निक्स आहेत. एक म्हणजे ओपीके, ज्याला म्हणतात ऑप्टिकल पेनिट्रेटिंग केराटोप्लास्टी. यामध्ये आपण बुबुळाचे सगळे थर ट्रान्सप्लांट करतो. ज्या लोकांच्या बुबुळाचे पूर्णच भाग डॅमेज्ड असतील किंवा खराब झालेले असतील त्या लोकांसाठी या ऑपरेशनची गरज पडू शकते. दुसरी टेक्निक आहे डाल्क. ज्या लोकांमध्ये वक्र बुबुळ म्हणजे केराटोगोनस किंवा बुबुळाच्या पुढच्या भागात जर काही डाग असतील तर त्यामध्ये बुबुळाचे फक्त पुढचे 2 ते 3 भाग आपण बदलून ट्रान्सप्लांट करू शकतो, ज्यामुळे ग्राफ्टचं सर्व्हायव्हल खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि परिणामी दृष्टी वाढण्यासाठी देखील खूप छान मदत होते. त्यानंतरची टेक्निक आहे बुबुळाच्या मागच्या भागांची. बुबुळाच्या अशा पेशी असतात ज्या बुबुळावरती सूज येण्याची शक्यता कमी करतात किंवा सूज येण्यापासून ते थांबवतात. त्या पेशींची जर डोळ्यांमध्ये कमी झालेली असेल किंवा बुबुळामध्ये काही प्रमाणात डॅमेज झालेला असेल त्या पेशींमुळे तर आपण फक्त बुबुळाच्या त्या पेशींचा थर आपण बदलू शकतो किंवा त्या थरासोबतच ऍडिशनल काही भागही आपण बदलू शकतो. यामध्ये सगळ्यात पहिलं आहे डिसेक, डेस्मेल स्ट्रिपिंग एंडोथेलियल केराटोप्लास्टी. यामध्ये आपण बुबुळासोबतच बुबुळाचा पुढचा काही भाग म्हणजे साधारणपणे 120 मायक्रॉनचा भाग आपण ट्रान्सप्लांट करतो. त्यानंतर आहे डी-मेक. यामध्ये आपण बुबुळाचा फक्त 50 ते 60 मायक्रॉनचा थर आपण बदलतो. त्यानंतरचा तिसरं ऑपरेशन आहे पी-डेक, प्री डेस्मेट्स एंडोथेलियल केराटोप्लास्टी. यामध्ये बुबुळाच्या मागच्या थरासोबतच बुबुळाचा 40 मायक्रॉनचा ऍडिशनल भाग म्हणजे साधारणपणे 90 ते 100 मायक्रॉनचा ग्राफ्ट आपण डोळ्यामध्ये बसवतो. जेवढा पातळ ग्राफ्ट होईल तेवढं सर्व्हायव्हल रेट चांगलं असतं आणि परिणामी त्या प्रमाणात औषधांची गरजही कमी होत जाते आणि ग्राफ्टचं सर्व्हायव्हलही खूप चांगल्या पद्धतीने होतं. नक्की तुमच्या डोळ्यांसाठी किंवा ज्या लोकांचे बुबुळ खराब झाले आहे त्या लोकांसाठी यातलं कुठलं ऑपरेशन जास्त सुटेबल आहे ते आपण काही चेकअप करतो आणि त्यानुसार मग पुढे ठरवू शकतो. यासाठी काही नियम फॉलो करायला लागतात, ज्यामध्ये हे ऑपरेशन फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर असतं. म्हणजे ज्या लोकांनी नाव आधी रजिस्टर केलेलं असेल बुबुळ प्रत्यारोपणासाठी त्यांना प्रायोरिटीने बोलवलं जातं किंवा ज्या लोकांचे दोन्ही बुबुळांमध्ये प्रॉब्लेम आहेत अशा लोकांना प्रायोरिटी दिलेली जाते. ज्या वेळेला बुबुळ आमच्याकडे अवेलेबल होईल त्यावेळेला आमच्याकडनं हॉस्पिटलकडनं तुम्हाला फोन येईल. आमच्याकडनं फोन आल्यानंतर तुम्ही ऑपरेशनच्या तयारीने यायचं. त्यानुसार आपण पुढे ऑपरेशन प्लॅन करून पेशंटला डिस्चार्ज आणि फॉलोअप सांगू शकतो. पुढील काही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या काउन्सिलर किंवा हॉस्पिटलच्या हेल्पलाईन वरती फोन करून चौकशी करू शकता. धन्यवाद.